मटका गुटखा व्यावसायिक भाजपसाठी डोकेदुखी तर पक्षाच्या नशामुक्तीच्या भूमिकेवरच घाला। पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात मात्र मटका व गुटखा व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी देण्याच्या हालचालींमुळे पक्षाचीच विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। एकीकडे सरकार अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचं ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे त्याच अवैध धंद्यातून श्रीमंत झालेले चेहरे भाजपचे उमेदवार म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू असतील तर हा प्रकार केवळ ढोंग आणि दुटप्पीपणाच नाही का, असा थेट सवाल आता भाजपमधील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत। स्वच्छ प्रतिमा, सामाजिक कामाचा वारसा आणि जनतेचा विश्वास असलेले अनेक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला सारून मटका गुटखा लॉबीला राजकीय पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे पक्षातील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे। नशामुक्त जिल्हा ही केवळ घोषणा राहणार की प्रत्यक्षातही अंमलात येणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडून अवैध मटका गुटखा आणि तत्सम धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना त्याचवेळी राजकीय पातळीवर अशाच घटकांना उमेदवारी देण्याचा विचार झाल्यास प्रशासनाच्या कारवाईवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वानं स्पष्ट भूमिका घ्यावी। पैसा आणि अवैध धंद्यांच्या बळावर नव्हे तर स्वच्छ चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि जनतेचा विश्वास असलेल्या उमेदवारांनाच संधी द्यावी, अन्यथा भाजपची नशामुक्तीची भूमिका जनतेसमोर पूर्णपणे उघडी पडेल।